बघा फर्स्ट पार्टमध्ये आपण काय बघितलं कॉम्पॅक्शन अँड स्टॅबिलायझेशन ऑफ सॉईलमध्ये आपण कॉम्पॅक्शन ऑफ सॉईल कॉम्पॅक्शनची डेफिनेशन बघितली त्यानंतर पर्पज ऑफ कॉम्पॅक्शन ऑर ऑब्जेक्ट अँड नेसेसिटी ऑफ कॉम्पॅक्शन त्यानंतर फील्ड सिच्युएशन वेअर कॉम्पॅक्शन इज रिक्वायर्ड त्यानंतर स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट बघितली आपण त्यानंतर युजेस ऑफ टेस्ट बघितले आणि कॉम्पॅक्शन कर्वची डेफिनेशन बघितली त्यानंतर आता सेकंड पार्टमध्ये आपण काय बघणार आहे बघा ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट व्हॉट इज ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट डेफिनेशन OMC ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट आपण काय करतो शॉर्टकटमध्ये OMC वर्ड काय करतो ॲब्रिएशननं डिनोट करतो बघा डेफिनेशन काय इट इज डिफाईन्ड ॲज फॉर इच सॉईल टाईप देअर एक्झिस्ट ए पर्टिक्युलर वॉटर कंटेंट ॲट विच दॅट सॉईल कॅन बी कॉम्पॅक्टेड टू मॅक्झिमम डेन्स स्टेट काय बघा एक कोणतेही सॉईल असेल प्रत्येक सॉईल टाईप असेल त्या सॉईलसाठी काय एक पर्टिक्युलर वॉटर कंटेंट आहे त्या वॉटर कंटेंटला काय होतं ती सॉईल मॅक्झिमम डेन्स असेल ती जी डेन्सिटी असेल ते जे वॉटर कंटेंट असेल त्या वॉटर कंटेंटला काय बोलतो आहे ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट और सेकंड डेफिनेशन काय बघा इट इज डिफाईन्ड ॲज अ वॉटर कंटेंट करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी फॉर पर्टिक्युलर सॉईल बघा जे आपलं मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी असणार आहे त्याच्या करस्पॉन्डिंगचं वॉटर कंटेंट जे असेल ते म्हणजेच काय असणार आहे OMC ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट ॲज ए एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डेफिनेशन काय आहे त्या इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी when compaction achieved for given effort is maximum of a optimum moisture content the corresponding density is called as MDD मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी कॉम्पॅक्शन काय केलं आपण अचीव केलं कोणत्या स्टेटला ती जी सॉईल आहे त्या सॉईलचं ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट त्यामध्ये ॲड करून त्या सॉईलला मॅक्झिमम वॉटर कंटेंट किती लागणार ऑप्टिमम मॉइश्चर किती लागणार आहे जेणेकरून त्याचं त्या टायमिंगला डेन्सिटी जास्त असेल किंवा त्याचं त्याचं कॉम्पॅक्शन कॅरी आउट केलं तर त्यावेळेची जी डेन्सिटी असेल ती डेन्सिटी मीन्स काय असणार आहे मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी MDD त्यानंतर एक पॉईंट येतो झिरो एअर वॉइड लाईन्स आता बघा इफ दी सॉईल इज अज्युम्ड टू बी 100% सॅच्युरेटेड अँड डिफरंट dry densities are calculated for 100% saturation then the resulting line of the compaction curve is called as 100% saturation line or the zero air voids line zero air voids lines means काय ती सॉईल आहे ती सॉईल आपण कन्सिडर काय करतोय त्या सॉईलमध्ये एअर वॉइड्स अवेलेबल नाहीत पूर्ण ती सॅच्युरेटेड आहे त्यामध्ये 100% काय मॉइश्चर आहे जेवढे पण वॉइड्स आहेत त्यामध्ये मॉइश्चर आहे त्यामध्ये एअर अवेलेबल नाही तर त्याच्यावरून आपल्याला काय होणार आहे ते एक कॉम्पॅक्शन कर्व लाईन येणार आहे जशी साईडला लाईन दाखवलेली आहे बघा झिरो एअरवर्ड्स अशी लाईन काय होईल त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे आता ती जी लाईन असेल ती लाईन म्हणजे काय असणार आहे झिरो एअरवर्ड लाईन ओके त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट आपण स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट बघितली त्यानंतर मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट बघतो आपण दिस टेस्ट इज यूज्ड फॉर सिच्युएशन वेअर हेवी कॉम्पॅक्शन इज इंडिकेटेड ज्या ठिकाणी बघा हेवी कॉम्पॅक्शन करणं गरजेचं असेल त्या इंडिकेशन असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट कंडक्ट करतोय आता ॲक्च्युली बघा स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट अँड मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये डिफरन्स काय आहेत ते पॉईंट बघा वेट ऑफ हॅमर फॉर स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट इट इज 2.6 kg ॲट फॉर मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट इट इज 4.89 kg नंबर ऑफ लेयर्स इन विच सॉईल इज फिल्ड इन दी मोल्ड किती लेअरमध्ये आपण सॉईल काय करतोय मोल्डमध्ये फिल करतोय त्याचं बघा स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट जसे आपण बघितलं 3 लेयर्समध्ये आणि तेच मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टसाठी काय करतोय 5 लेयर्समध्ये ती सॉईल काय करतोय फिल करतोय ओके त्यानंतर वर्टिकल ड्रॉप ऑफ हॅमर बिफोर स्ट्रायकिंग दी सॉईलला स्ट्राईक होण्याच्या वरची त्या हॅमरची ड्रॉपिंग हाईट काय असेल ती दिलेली आहे बघा स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टसाठी किती आहे 310 mm अँड फॉर मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट इट इज 450 mm ओके हे झाले मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट अँड स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टमधले हे डिफरन्स पॉईंट बाकी सर्व प्रोसिजर असणार आहे ती काय असेल सेम असेल मोल्ड साईज इन बोथ टेस्ट इज 127.3 mm हाईट अँड 100 mm डायमीटर सिलेंड्रिकल मोल्ड असेल त्याच्या टेस्ट जे मोल्ड असेल त्याची हाईट असणार आहे सेम 127.3 mm अँड त्याचा जो डायमीटर असेल इंटरनल डायमीटर तो काय असेल 100 mm ओके नंबर ऑफ ब्लोज गिवन इन टेस्ट इज 25 ब्लोज
प्रत्येक जे आपण लेयर्स देणार आहे त्या टेस्ट लेअरमध्ये काय करतो आहे, ब्लोज किती देणार आहे, 25 ब्लोज देतो आहे. मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट गिव्स 5 to 10% हायर व्हॅल्यूज ऑफ ड्राय डेन्सिटी अँड 2 to 3% लेसर OMC ॲज कम्पेअर्ड टू स्टँडर्ड टेस्ट प्रोव्हायडेड दॅट बोथ टेस्ट आर परफॉर्म्ड ऑन दी सेम सॉईल. एकाच सॉईलवरती ह्या दोन्ही टेस्ट आपण केल्या, स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट अँड मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. तर त्यावेळेस काय होणार आहे बघा, मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट काय करते, तर जे आपल्याला ड्राय डेन्सिटी MDDची व्हॅल्यू जी आलेली आहे ती काय करते, हायर देते दॅन स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. किती देते, 5 to 10%. अँड मॉइश्चर कंटेंट आहे, वॉटर कंटेंट जे असेल ते काय होतं आहे, रिड्यूस होते बाय 2 to 3%. OMC ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट काय होते, रिड्यूस होते बाय 2 to 3%. ओके, ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड टेस्ट. कशामध्ये इन्क्रीज होत आहे, मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये काय इन्क्रीज होत आहे, तर MDD ड्राय डेन्सिटी इन्क्रीज होते 5 to 10% अँड वॉटर कंटेंट काय होतं आहे, OMC रिड्यूस होते बाय 2 to 3%. ओके, हे काय त्यामध्ये डिफरन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग कॉम्पॅक्शन. कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात कॉम्पॅक्शनवरती. फर्स्ट फॅक्टर बघा, टाईप ऑफ सॉईल. आता कोणत्या टाईपची सॉईल आहे, ती सॉईल इफेक्ट करणार आहे कॉम्पॅक्शनवरती बघा. फॉर दी सेम कॉम्पॅक्शन एफर्ट्स ए वेल ग्रेडेड कोर्स ग्रेन्ड सॉईल कॅन बी कॉम्पॅक्टेड टू हायर MDD दॅन ए युनिफॉर्मली ग्रेडेड सॉईल. बघा, वेल ग्रेडेड सॉईल असेल, सर्व साईजचे काय आहेत पार्टिकल त्यामध्ये अवेलेबल असतील, वेल ग्रेडेड सॉईल असेल तर त्या सॉईलचं काय होतं, कॉम्पॅक्शन केल्यानंतर त्याच्यापासून हायर MDD मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी भेटते दॅन युनिफॉर्म ग्रेड्स. एकाच साईजचे पार्टिकल असतील अशी सॉईल असेल त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी काय होणार आहे, वेल ग्रेडेड कोर्स ग्रेन सॉईलसाठी काय होणार, आपल्याला MDD मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जास्त भेटणार. ॲज दी ग्रेन साईज डिक्रीज दी OMC व्हॅल्यू गोज ऑन इन्क्रीज. जशी ग्रेन साईज डिक्रीज होईल तसं काय होतं, OMC व्हॅल्यू इन्क्रीज होते अँड दी MDD व्हॅल्यू गोज ऑन डिक्रीज. त्याचबरोबर MDD व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी काय होणार आहे, ग्रेन साईज जशी रिड्यूस होईल तशी रिड्यूस होणार आहे. ओनली वॉटर कंटेंट और OMC व्हॅल्यू विल गेट इन्क्रीज. ओके, त्यानंतर सेकंड फॅक्टर कोणता बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग कॉम्पॅक्शन. अमाऊंट ऑफ कॉम्पॅक्शन, किती अमाऊंटमध्ये कॉम्पॅक्शन करतो. इफ दी कॉम्पॅक्शन एफर्ट्स इज इन्क्रीज, MDD इज इन्क्रीज अँड OMC डिक्रीज. बघा, आपण डिफरन्स बघितलं होता स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट अँड मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. त्याच्यानुसार काय होतं, जर जेवढा कॉम्पॅक्शन एफर्ट्स वाढवला तेवढं काय होत होतं, आपलं मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी इन्क्रीज होत होती अँड OMC डिक्रीज होतं. त्याचा तोच सेम या ठिकाणी फॅक्टर दिलेला आहे. बट दी इन्क्रीज इन MDD इज नॉट लिनियर विथ इन्क्रीज इन एनर्जी. बट जे MDD मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे ते का, जे आपण एनर्जी अप्लाय करणार आहे त्याच्या लिनियरमध्ये काय होत नाही, तो इन्क्रीज होत नाही. इन्क्रीज होत आहे बट लिनियरली इन्क्रीज होत नाही आहे. त्यानंतर बघा, थर्ड फॅक्टर आहे वॉटर कंटेंट. इफ वॉटर कंटेंट गोज ऑन इन्क्रीजिंग द मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ कॉम्पॅक्शन सॉईल गोज ऑन इन्क्रीजिंग अप टू ए सर्टन वॉटर कंटेंट. काय होणार आहे, वॉटर कंटेंट आपण इन्क्रीज करतो आहे, काही ठराविक सर्टन लिमिटपर्यंत काय होणार आहे, त्या सॉईलची डेन्सिटी इन्क्रीज होईल. बट इफ वॉटर कंटेंट इज फर्दर इन्क्रीज द डेन्सिटी गोज ऑन डिक्रीज. मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आहे त्याच्यापेक्षा जर वॉटर कंटेंट त्याच्या पुढं आपण इन्क्रीज करत गेलो तर ते काय होणार आहे, त्या ठिकाणची ड्राय त्या सॉईलची डेन्सिटी असेल ती डेन्सिटी पण काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ओके, त्यानंतर फोर्थ फॅक्टर आहे ॲडमिक्चर्स. व्हेरियस ॲडमिक्चर्स लाईक लाईम, कॅल्शियम क्लोराईड, ॲग्रिगेट in proportion etc. are used to improve the compaction property of soil. आपण काय करू शकतो, ॲडमिक्चर त्यामध्ये आहेत का, यूज केलेत का, ते पण त्या ठिकाणी आपण करणार आहे. ॲडमिक्चर यूज करून पण सॉईलचं कॉम्पॅक्शन, त्याची डेन्सिटी आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. ओके, हे झाले 4 फॅक्टर्स अफेक्टिंग कॉम्पॅक्शन. फर्स्ट फॅक्टर कोणता होता, टाईप ऑफ सॉईल. सेकंड वन अमाऊंट ऑफ कॉम्पॅक्शन. थर्ड वन वॉटर कंटेंट अँड फोर्थ वन ॲडमिक्चर. These 4 factors affect on compaction. Okay, next point, field methods of compaction. Different methods are used for compaction. First one is compaction by rolling. काय करू शकतो आपण, रोलिंग करून पण काय करू शकतो, कॉम्पॅक्शन करू शकतो. इन दिस मेथड रोलर्स ऑफ डिफरंट टाइप्स पास्ड ओव्हर दी सॉईल अँड ड्यू टू देअर हेवी वेट द कॉम्पॅक्शन टेक्स प्लेस. काय करतोय आपण बघा, रोलर्स त्या सॉईलवरून काय करणार आहे आपण, त्या लेयर्सवरून पास करणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या रोलरचं वेट असेल त्या वेटमुळे काय होणार आहे, सॉईलचं कॉम्पॅक्शन होणार आहे, टेक्स प्लेस कॉम्पॅक्शन. आफ्टर दॅट सेकंड मेथड कॉम्पॅक्शन बाय रॅमिंग अँड टॅम्पिंग. सेकंड मेथडमध्ये आपण काय करतो बघा, कॉम्पॅक्शन करतो बाय युजिंग रॅमिंग अँड टॅम्पिंग. दिस मेथड इज व्हेरी स्लो. इन दिस मेथड
टॅम्पर्स और रॅमर्स आर यूज टू गिव्ह रिपीटेड ब्लोज टू दी सॉईल टू कॉम्पॅक्ट इट. काय करतो ह्या मेथडमध्ये आपण बघा, जे कॉम्पॅक्शन कॅरी आउट करणार आहे त्या ठिकाणी रॅमर्स किंवा टॅम्पर्स यूज करतो आहे. ही थोडीशी प्रोसेस स्लो आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी रिपीटेड ब्लोज दिल्यामुळे काय होणार, त्याचं कॉम्पॅक्शन होणार, बट ही प्रोसेस थोडीशी काय आहे, स्लो आहे. नंतर वॉटरिंग मे बी डन ड्युरिंग रॅमिंग. रॅमिंग करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार, त्या ठिकाणी वॉटरिंग करावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे कॉम्पॅक्शन बाय व्हायब्रेशन. व्हायब्रेशन देऊन पण आपण काय करू शकतो, सॉईलचं कॉम्पॅक्शन करू शकतो. बघा, इन दिस मेथड सॉईल इज व्हायब्रेटेड बाय इक्विपमेंट नोन ॲज व्हायब्रेटर. यामध्ये आपण काय करू शकतो, डिफरंट व्हायब्रेटर यूज करून पण त्या सॉईलचं कॉम्पॅक्शन कॅरी आउट करू शकतो. ड्यू टू व्हायब्रेशन दी सॉईल पार्टिकल्स आर अरेंज्ड अँड मोर डेन्स पॅकिंग इज पॉसिबल. बघा, कॉम्पॅक्शन आपण व्हायब्रेशन दिल्यामुळे काय होणार आहे, त्यामधले वॉइड्स जे असतील ते वरती येतील, जे पार्टिकल्स असतील ते क्लोजली पॅक होतील. बरोबर, त्याच्यामुळं काय होणार आहे, त्याची डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे वॉइड्स रिमूव्ह झाल्यामुळं. त्यानंतर बघा, हे झालं फील्ड मेथड्स ऑफ कॉम्पॅक्शन. कोणत्या मेथड बघितल्या, कॉम्पॅक्शन बाय रोलिंग, कॉम्पॅक्शन बाय रॅमिंग अँड टॅम्पिंग, कॉम्पॅक्शन बाय व्हायब्रेशन. ओके, आफ्टर दॅट सुटेबिलिटी ऑफ व्हेरियस कॉम्पॅक्शन इक्विपमेंट. डिफरंट इक्विपमेंट आपण काय करू शकतो, कॉम्पॅक्शनसाठी यूज करू शकतो. हेच सुटेबल आहेत की नाही कॉम्पॅक्शनसाठी, किंवा त्याची सुटेबिलिटी कोणत्या सॉईलसाठी आहे किंवा कोणत्या प्लेसला आहे, तर ती आपण बघणार आहे. एक्झामला बऱ्याच वेळेस काय होतं, ही सुटेबिलिटी किंवा कॉम्पॅक्शन मेथड्स, फील्ड मेथड्स ऑफ कॉम्पॅक्शन काय केलं जातात, विचारल्या जातात. तर त्याचं थोडंसं डिटेलमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. स्मूथ व्हील रोलर. बघा, इट इज सुटेबल फॉर ओनली फाईन ग्रेन कोएजिव्ह सॉईल. बघा, फाईन ग्रेन कोएजिव्ह सॉईल असेल तर त्याच्यासाठी काय, स्मूथ व्हील रोलर काय सुटेबल आहे. दॅट इज ब्लॅक कॉटन सॉईल यूज्ड फॉर प्लिंथ फिलिंग, अर्थ डॅम, अबॅटमेंट ऑफ ब्रिज एटसेट्रा. बघा, आपल्याला काय करायचं, फाईन ग्रेन सॉईल असेल त्याच्यासाठी, त्याचं कॉम्पॅक्शन करण्यासाठी आपण स्मूथ व्हील रोलर यूज करू शकतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण ती ब्लॅक कॉटन सॉईल असेल किंवा जे फाईन ग्रेन सॉईल ग्रेन कोएजिव्ह सॉईल असेल ते आपण प्लिंथ फिलिंगसाठी, अर्थन डॅमसाठी किंवा अबॅटमेंटसाठी ब्रिजचा यूज करू शकतो. त्यानंतर शिपफूट रोलर. शिपफूट रोलर असेल त्याचा कुठं बघा यूज होतं, इट इज सुटेबल फॉर कॉम्पॅक्शन ऑफ कोएजनलेस सॉईल. हे काय करू शकतो आपण, कोएजनलेस सॉईल. त्याचं एक्झाम्पल काय आहे, सँडी सॉईल. यूज्ड फॉर सबग्रेड और बेस कोर्स ऑफ रोड पेवमेंट. बघा, हे आपण सँडी सॉईल असेल ते कुठे यूज करू शकतो, किंवा कोएजनलेस सॉईल असेल ती सबग्रेड किंवा बेस कोर्स जे असतील रोड पेवमेंटच्या त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. त्यानंतर थर्ड इक्विपमेंट काय बघा, न्यूमॅटिक टायर रोलर. न्यूमॅटिक टायर रोलर असेल, इट इज इफेक्टिव्ह फॉर कॉम्पॅक्टिंग बोथ कोएजिव्ह ॲज वेल ॲज कोएजनलेस सॉईल. न्यूमॅटिक टायर रोलर असेल तो काय करू शकतो आपण, कोएजिव्ह ॲज वेल ॲज कोएजनलेस सॉईलसाठी आपण यूज करू शकतो. इट इज युजफुल फॉर मेगा प्रोजेक्ट्स ऑफ रोड, डॅम्स अँड ब्रिज साईट. हा कुठं न्यूमॅटिक टायर रोलर यूज करू शकतो, तर कुठं सुटेबल असणार आहे, युजफुल असेल तर मेगा प्रोजेक्ट, लार्ज प्रोजेक्ट आहेत, रोडचे असतील, डॅमचे असतील किंवा ब्रिज साईटचे असतील, त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर फोर्थ कॉम्पॅक्शन इक्विपमेंट आहे रॅमर. ड्रॉपिंग वेट टाईप, इंटरनल कंबशन टाईप अँड न्यूमॅटिक टाईप रॅमर्स आर यूज टू कॉम्पॅक्ट ऑल टाईप ऑफ सॉईल यूज फॉर लाईट टू मीडियम स्ट्रक्चर, दॅट इज फॉर प्लिंथ फिलिंग PCC. बघा, स्मॉल एरिया असेल ज्या ठिकाणी आपल्याला काय होतं आहे, लार्ज इक्विपमेंट जे आहेत, शिपफूट रोलर असेल किंवा स्मूथ व्हील रोलर असेल किंवा न्यूमॅटिक टायर रोलर असेल, तो आपल्या त्या ठिकाणी पोचू शकत नाही. पण किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, थोड्याच अमाऊंटमध्ये काय करायचं, कॉम्पॅक्शन करायचं असतं, त्या ठिकाणी आपण रॅमर्स यूज करू शकतो, किंवा टॅम्पिंग रॉड असेल किंवा व्हायब्रेटरी कॉम्पॅक्शन यूज करू शकतो. ओके, तर आपण रॅमरचा यूज रॅमरचं बघा, त्यामध्ये ड्रॉपिंग वेट रॅमर यूज करू शकतो, किंवा इंटरनल कंबशन टाईप असेल किंवा न्यूमॅटिक टाईप रॅमर असेल तो काय करू शकतो, यूज करू शकतो. ऑल टाईप ऑफ सॉईलसाठी आपण तो काय करू शकतो, यूज करू शकतो. काय त्या ठिकाणी लाईट और मीडियम स्ट्रक्चर जे असतील त्या ठिकाणी यूज करू शकतो आहे. त्यामध्ये प्लिंथ फिलिंग PCC वर्क असेल त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टॅम्पिंग रॉड. टॅम्पिंग रॉडचा पण आपण यूज करू शकतो. इट इज यूज टू कॉम्पॅक्ट कोर्स ग्रेन कोएजनलेस सॉईल ऑफ लेसर थिकनेस फॉर लेस इम्पॉर्टंट
कन्स्ट्रक्शन वर्क. लेस इम्पॉर्टंट कन्स्ट्रक्शन काय आपल्याला करायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, कॉम्पॅक्शन कॅरी आउट करायचं. तर त्या ठिकाणी आपण टॅम्पिंग रॉड यूज करून पण काय करू शकतो, कोर्स ग्रेन जे कोएजनलेस सॉईल असेल त्या सॉईलचं आपण काय करू शकतो आहे, कॉम्पॅक्शन करू शकतो. त्याचे लेयर थिकनेस जर लेस असेल तर, आणि त्याचे कॉम्पॅक्शन आपण बाय युजिंग टॅम्पिंग रॉड करू शकतो. त्यानंतर व्हायब्रेटरी कॉम्पॅक्शन कॉम्पॅक्टर, ड्रॉपिंग वेट टाईप अँड pulsating hydraulic type vibrators are suitable for compacting granular soil with no fines. काय करू शकतो बघा, व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर आहेत, त्यामध्ये दोन टाईपचे आहेत, ड्रॉपिंग वेट टाईप अँड पल्सेटिंग हायड्रॉलिक टाईप व्हायब्रेटर, असे दोन टाईप आहेत. ते काय सुटेबल आहेत, कुठं बघा सुटेबल आहेत, ग्रॅन्युलर सॉईल असेल त्याच्यामध्ये काय आहेत, फाईन पार्टिकल्स अवेलेबल नसतील तर त्या सॉईलसाठी, ग्रॅन्युलर सॉईलसाठी आपण काय करू शकतो, व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर यूज करू शकतो. हे काय आहेत बघा, 6 कॉम्पॅक्शन इक्विपमेंट आहेत. स्मूथ व्हील रोलर, शिप फूट रोलर, न्यूमॅटिक टायर रोलर, रॅमर, टॅम्पिंग रॉड, व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर. हे काय करू शकतो आहे, डिफरंट पर्पज, डिफरंट सुटेबिलिटीनुसार काय करतो आहे, त्या प्लेसनुसार आपण यूज करतो आहे, बरोबर. त्यानंतर